पुणे पुण्यात लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या लालबागच्या राजाच्या चरणी गणेश उत्सवात लाखोंचं दान अर्पण करण्यात आलं। लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या या दागिन्यांचा लिलाव करण्यात आला। 4 किलोहून अधिक सोन्याचे दागिने बाप्पाच्या चरणी दान करण्यात आले होते। याशिवाय चांदीचे मोदक, उंदीर मामा, समई, मूर्ती देखील दान करण्यात आली। विशेष म्हणजे यात 1 किलो वजनाची सोन्याची वीट, 13 सोन्याची बिस्किटं, सोन्याचा मुलामा असलेलं सुदर्शन चक्र आकर्षणाचा विषय ठरला। या दागिन्यांचा आज लिलाव करण्यात आला आणि या लिलावातून मिळणाऱ्या निधीतून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध सामाजिक आणि वैद्यकीय उपक्रम राबवतं। त्याच सोबत नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत मदत याच निधीतून केली जाते। आपल्यासोबत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर भाऊ साळवे, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। सुधीर भाऊ, आज लिलाव इथे आयोजित करण्यात आलेला आहे। मंडळाकडून कशा प्रकारे नियोजित केला हा लिलाव आणि या लिलावातून मिळणारा जो निधी आहे त्याचा कसा सामाजिक उपयोग करून घेता? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 91 वर्षामध्ये पदार्पण केलं। या वर्षा उत्सव भाविकांच्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय जल्लोषात पार पाडला आणि लालबागच्या राजा दानपेटीमध्ये दान देखील मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि आज या ठिकाणी जाहीर लिलाव आहे। या लिलावामध्ये कुणीही भाविक भाग घेऊ शकतो आणि हा लिलाव सर्व भाविकांसाठी खुला असतो आणि या लिलावाला सुरुवात झाली आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या लिलावाला भाविकांचा लाभलेला आहे। या लिलावामध्ये सर्वात मोठा दागिना कोणता आहे जो भाविकांनी अर्पण? या लिलावामध्ये भाविकांमार्फत आलेला सर्वात 1 किलो सोन्याची ही वीट आहे। हिची लालबागच्या राजा चरणी वाहिली गेली आणि अतिशय आकर्षक आणि अप्रतिम अशी आहे। याची किंमत तब्बल जवळजवळ 74 लाख रुपये। भाविकांचं हे अतोनात प्रेम पाहून आम्हा कार्यकर्त्यांना देखील भारावायला होते आणि हा लिलाव या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे सुरू आहे। या लिलावातून मिळणारा जो निधी आहे त्याचा कसा सामाजिक उपयोगामध्ये आणतात? लालबागचा राजा डायलिसिस सेंटर आहे, लालबागचा राजाचं संगणक केंद्र आहे, स्वतंत्र सार्वजनिक ग्रंथालय आहे, संदर्भ पुस्तक पेढी आहे, अशा अनेक सगळे सामाजिक उपक्रम, वैद्यकीय उपक्रम, नित्य नियमाने 3 महिन्यात होणारी मोठी मोठी रक्तदान शिबिर आहे, असं सर्व सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन ज्या ठिकाणी महाराष्ट्रात असू दे किंवा कुठेही एखादी घटना घडली तर मंडळ तत्परतेने उभं राहतं। अशा पद्धतीने लालबागचं एक मोठं टीमवर्क आहे आणि हा सर्व जो येणारा निधी आहे हा समाजाच्या त्या घटकापर्यंत पोहोचायला पाहिजे, यासाठी कार्यकर्ते झटत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।